Good morning, sir. Good morning, gentlemen. Please be seated. आपण इतर कुठल्याही बाबतीत बोलण्यापेक्षा सरळ मुद्द्यावर येऊया. आपल्या कडेकोट बंदोबस्तात 2 साक्षीदार मारले जातात. सॉरी, माझ्याजवळ शब्दच नाही. केवळ अक्षम्य घटना. डॉन पर्यंत पोहोचण्याचा तो एक मार्ग होता. लक्षात ठेवा, या 3 पदरी रस्त्याचे 2 मार्ग आता आपल्याला बंद झाले आहेत, केवळ आपल्या हलगर्जीपणामुळे. आता फक्त एकच मार्ग शिल्लक आहे. असं काय करतोय? निवड डोसं खूप आवडतंय ना? तुम्हीच तर मला तसं सांगितलंय. अहो, आमच्या घरामध्ये मी सगळ्यात चांगले डोसे करताय. होय बाई, तुला चांगल्या रीतीने डोसा करता येतो आणि उत्कृष्ट रीतीने खाऊन पण दाखवता येतो. पण सकाळच्या नाश्त्याला इडली, दुपारच्या जेवणाला डोसा, संध्याकाळच्या खाण्याला इडली आणि परत रात्रीच्या जेवणाला डोसा, हे असं दिवसातून 4 वेळा. आणि आठवड्याचे दिवस किती? 7. 7 गुणिले 4, हे असं वर्षानुवर्ष चाललं तर माझं काय होईल? देवाला नैवेद्य दाखवलं तर देव सुद्धा देऊळ सोडून पळून जाईल. देवाला काही वाईट गिट्ट बोलू नका. देवरती केट्टानं ब्याड्री, देवरती केट्टानं ब्याड्री, देवरे ಅವ್ರಿಗೆ माफ ಮಾಡ್ರಿ, देवरे ಅವ್ರಿಗೆ माफ ಮಾಡ್ರಿ. झालं? हे सगळं करून झालं? हे सगळं संपलं असेल तर आम्हाला एक कॉफी द्या, नाहीतरी उशीर झालेलाच आहे. ऑफिसमध्ये जाऊनच ब्रेकफास्ट घेईन. ड्रायव्हरने गाडीमध्ये बॅग ठेवली का? ಹೌದು. अहो देशपांडे, हा दगड फारच मऊ झाला. आजचं बघा ना, स्वतः उशिरा आलाच, पण आपल्यापैकी कोणालाही न तासडता सरळ आत गेला. आणि हल्ली त्यांचं कामावरचं लक्षही जरा कमीच झालंय. हनीमूनचा हँगओव्हर अजून गेला नसेल मॅन. इट्स नॅचरल. शेळके, इकडे. काय सर? मला कॅन्टीन मधून काहीतरी जरा खायला घेऊन ये. काय आणू साहेब? काही आण रे. बर. पर हलका आण रे, मात्र लवकर ये रे. काय झालं? मग ते पत्र आपल्याला मिळालं सर. कसलं पत्र? ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नाही मिळालं सर. म्हणजे आपलं टेंडरच उशिरा पोचलं. हे पत्र ठेवलं तर टेबलावर. कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही आणि हे आल्याबरोबर माझ्या कानावर घालायचं नाही तुम्ही लोकांनी. कुठे पत्र? हे बघा पत्र. तुम्हाला किती वेळा सांगितलं की महत्वाची कागदपत्र तुम्ही स्वतः माझ्या समोर घेऊन येत जा. मागच्या वेळी तसंच केलं होतं सर, पण आपणच सांगितलं की आपण येण्याआधी टेबलावर पाहिजे म्हणून. मला आडवं लावण्यापेक्षा वेळेचं महत्व ओळखून वागायला शिकाली मये. गेली 5 वर्ष मी हे काम करतोय. तुम्हा लोकांचा हलगर्जीपणा नाडलाय मला. त्या तारखेविषयी वेळेवर का सांगितलं नाही तुम्ही लोकांनी मला? सर, आपण तेव्हा हनीमूनला गेला होता आणि आपल्या मिसेसनी फोन करून मुद्दाम कळवलं होतं की फोन बिन करू नका म्हणून. ठीक आहे, ठीक आहे, कळलं. जा जा जा, तुम्ही जा. येस सर. आणलंस? काय आणलंस? मसाला डोसा. जगातले सगळे आचारी मसाला डोसाशिवाय आणि इडली शिवाय काहीच बनवत नाहीत का रे? जा फेकून दे तिकडे, नाही तर तूच खा. काका काका, आपल्याकडे पाहुणे आलेत. तुझा मी बघतो. मी येणार नाही. नाही पण बापूराव, एकदा सांगितलं ना, मी येणार नाही. साधे सरपोतदार सुद्धा प्रतिज्ञा मोडत नाहीत. मी महासरपोतदार आहे. मी प्रतिज्ञा मोडली तर ते पाप ठरेल. मला ते जमणार नाही साहेब. पण मी कोणत्या परिस्थितीत सापडल्याचा विचार करा जरा बापूराव. त्याला काय करणार? जो माणूस या पृथ्वी तलावर आलाय तो कधी ना कधीतरी जाणारच. मी सुद्धा कधी ना कधीतरी रिटायर होणार होतो, निवृत्त होणार होतो. पण यावेळी मला तुमच्या सहाय्याची, मार्गदर्शनाची आणि प्रेमाची अत्यंत गरज आहे. हा शेवटचा मुद्दा वादाचा आहे. इडली आणि डोसा खाऊन पोटाचा तंबू झालाय बापूराव.
निदान ती पदार्थ शिकून तयार होईपर्यंत तरी चला. स्वयंपाकघरात लुडबुड केलेली मला चालत नाही. मालकाला दटवता येतं, पण मालकीणबाईनं कोण सांगणार स्वयंपाकघरात येऊ नको म्हणून? मी सांगतो ना, ती अजिबात फिरकणार नाही. पण नाही नाही बापूराव, मी पण आणि परंतु ऐकायला इथं नाही आलोय. मी तुम्हाला घेऊन जायला आलोय. थालीपीठ घ्या. हा? वहिनी, जी साहेबांच्या थालीपीठावर लोण्याचा गोळा वाढा. बरं. थालीपीठ आणि लोणी? हं. नाही, पण तुम्ही यायचं कबूल केल्याशिवाय मी अजिबात हात लावणार नाही. करा, सुरुवात करा. थँक्यू. अण्णा, खरंच माझ्या लग्नाचं गायक केलं. मी नको सोचतोय होय. असं म्हणू नकोस कृष्ण. प्रत्येक मुलीला कधी ना कधी आपली मायेची माणसं सोडून सासरी जावंच लागतं. तुझ्या बाबतीत प्रश्न निर्माण झाला होता. ठरलं लग्न आईनं मांडवात मोडण्याची पाळी आली होती. तो माणूस देवदूतासारखा समोर आला. खरंच अण्णा, फार चांगलं माणूस ते. प्रेमळ, बाबड, पण 24 hours बिझनेस बिझनेस बिझनेस. कंटाळलं किंवा अगं असणारच की तसं कृष्णे. त्यांच्या दृष्टीने महत्वाचं असणारच की कामधंदा. पण कृष्णे, तू सुखी आहेस ना? हौद, खरंच खूप सुखी. या बापूराव या. इकडे बरे. अनिल, हो नमस्कार. आपण अय्यम्मा, माझं मोठं भाऊ असते दादा तोरला. कसं ओळखणार हो तुम्ही आम्हाला? त्याचं काय झालं बघा, लग्नाच्या रात्री आम्ही वेळेवर येऊ शकलो नाही बघा. बंगलोरहून लग्नानंतर 2-3 दिवसांनी भेटायला आलो. तुम्ही गेलो होतो बघा तिकडे ते हनीमूनला. अय्यो. अच्छा असं होय. बसा ना. ಇದೇನ್ ಕೈಗೆ ಬರುವಾತು ನನಗವ. ए, ಅಯ್ಯಯ್ಯೋ, ಯಾರ? पण तुम्ही जरा वाढल्यासारखे दिसताय. मी हं? छेव स्लिम झालोय थोडासा, इडली डोश्याच्या डायटिंग मुळे. सकाळी इडली, रात्री डोसा. सकाळी काय झालं बापूराव? मला घरी येऊन घेऊन आलात ते कामासाठी का माझ्या जागी कोण बाई नेमले हे दाखवण्यासाठी? बाई? कोण बाई? कोणी नेमली? हे काय आहे? आश्चर्यचकित होण्याचं काय कारण नाही बघा अनिल राव. अहो आमच्या कृष्णेच्या मदतीसाठी यमुनेला आणली आम्ही धारवाडून. अहो आमची कृष्णा सर्वात लहान, लाडात वाढलेली, तेव्हा जमत नाही तिला स्वयंपाक. पण डोसे मात्र एवढे मस्त बनवते. झाले झाले, ते बनवून झाले. अहो म्हणूनच म्हटलं की मदत होईल तेवढीच कृष्णेला यमुनेची. तुम्ही उद्योगात रमलेले, तेवढीच होईल की हो सोबत. तुमची काही हरकत नसते ना अनिल राव? नमस्ते भाऊजी. अय्यो, पण संगीता बहिणी, तो पैत्री, मी तुम्हाला सांगायचंच विसरलो. काय? ए दोघांना मी आज जेवायला बोलवलं असतंय. असं? हौदू. गुड गुड. अविनाश कुठे गेला? फ्रेंड हो. ते नंतर येणार आहेत. त्यांना कोणतरी भेटायला येणार आहे. अच्छा अच्छा, बरं झालं तुम्ही आलात. ते नाहीतरी अण्णा आणि दादा कंपनीला आहेतच. अहो, कसली कंपनी आणि काय घेऊन बसलात अनिल राव? आम्ही परत जाणार बघा, लगेच परत जायचंय. हो पण आणि बरं का अनिलराव, तसा मी कर्मटच. जावयाच्या घरी पहिला घास घ्यायचा म्हणजे नातवाच्या बारशालाच. अण्णा, अम्माच्या ऐवजी ईश्य म्हणून लाजलीस तर जास्ती बरी नाहीस का दिसणार? काहीतरीच काय भाऊजी. ती काही म्हणाली ना तरी ती सुंदरच दिसते. बरं येतो मी अनिलराव. सांभाळा आमच्या कृष्णाला. ही कृष्णा कोण? हा? नाही, ही प्रिया झाली, ती यमुना झाली. ही कृष्णा कोण? अहो माझंच नाव असतंय ते कृष्णा, कृष्णप्रिया. हो हो हो, असं आहे होय. चला कृष्णा, येतो आम्ही. बरं आहे, चला. कृष्णे येतो हा. दादा, पोचल्यावर कळवायचं असते. हो दू. हे आत आणलंय त्याचं काय? बापूराव, ही वेळ आहे का चर्चा करण्याची? पण तरी सुद्धा आपल्याकडे पाहुणे आलेत ना. टाटा. मी काय म्हणत होतो? सगळे प्रश्न सुटतील, हे- माझ्यावर सोपवा. मी आहे ना. बाय बाय हो पण बाय. चलो. हं. ಅಯ್ಯಯ್ಯೋ, हं. ದೊಡ್ಡವ್ರ ಮನ್ಯಾಗ ಒಳಗಿದ್ ಬುಡ್ಬುಡಿ ದೊಡ್ಡದ.
ए या घरात जे काय बोलायचं ते मराठीत बोलायचं. अय्या. मी नखशिकांत मराठी माणूस आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हं, एवढंच कमी होतं. घरचं झालं थोडं आणि व्याहानी धाडलं घोड. हे घोड बिडबडाचं काम नाही बघा. ए, सांगून ठेवते, मला ते तुमचा मराठी चांगलं माहित आहे. महाराष्ट्र देशा, कणकर देशा, दगडांच्या देशा. ए तू मला दगड म्हणालीस म्हणजे तुला मराठी येतं? तुमच्या परी चांगले येतंय. माझ्या पाठीमागे एक बी वाकडा शब्द ऐकून घेणार नाही. हा हा समजलं समजलं. तू इथून आधी बाजूला हो, मला सगळा स्वयंपाक करायचा अजून. हा, स्वयंपाक कवा झालाय? काय हे बघा, बिशी बिल्ली हुल्ली आणा केलंय मी. तुला काय हे बालसंगोपन केंद्र वाटलं? हा? तुझा हा गुरगुट्या भात खायला? वकील साहेबांनी एकदा 2-3 हाणले ना की एवढी जीव लांब काढतील आणि माझ्या नावाने बोंबलतील. बापूराव कोंबडी कुठे आहे? बापूराव कोंबडीची तंगडी कुठे आहे? त्यांना काय हा घास काऊचा, हा घास माऊचा असं म्हणून तुझी ही भिशी बल्ली भरवू? येडचाप. वहिनी अजून अविनाश कसा नाही आला? अहो मी खास त्याच्यासाठी मागवून ठेवली होती. अहो भाऊजी नसती भानगड कशाला. हा. असले काही प्रकार घेतले की त्यांचे वांदे होतात. गेल्या वर्षी आठवण आहे ना तुम्हाला? हे बघ वहिनी, संगीता बहिणी, आपलं घर समजून जेवायचं बघा. नो फॉर्मॅलिटी, लाजायचं नाही. हा? नाही. अनिला, तुम्हाला काय वाढायचं? व्हेज, नॉन व्हेज? व्हेज नको, नॉन व्हेज आणा. आ. तुमचा व्हेज म्हणजे काय प्रकार असतो तो मागच्या वेळेला खाऊन बघितला. इडली डोसा उत्तप्पा. हौद. नॉन व्हेज आणा यावेळेला, नॉन व्हेज. यमुना बन्नी, अय्यಯ್ಯೋ, कृष्णाताई, अहो अनिल साहेबांनी आपलं बिशी बिल्ली वाडा किंवा स्पेशल असतं बघा. नाही, 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 बिल्ली वगैरे नको. हे असलं मांजरं खात नाही साहेब. बापू साहेबा, प्युअर व्हेज, कन्नड नाही, स्पेशल, नाही, नाही, यमुना मी- स्पेशल. अहो आमचा शेर आहे तो असला गवत खाणार नाही. हा, साहेब, माझं ऐका तुम्ही हे घ्या. अहो, अहो, ऐका. काय र माझं साडी खराब केलं र. अगं प्रिया एवढं कशाला मनाला लावून घेतेस? भाऊजी उद्या येताना तिला डझनभर साड्या घेऊन या. हा डझन भर कशाला, अख्खं दुकानच घेऊन होतो ना. हा? साडीच्या दुकानात जेवायला बसलो असतो तर बरं झालं असतं. तरी मी तुम्हाला सांगत होते ते बिशी बिल्ली बरं. अहो चांगलं पौष्टिक असतं बघा. ते पौष्टिक असेल ना तर ते तुझ्या बाईसाहेबांना खायला घाल. आमच्या साहेबांना असलं काही आवडत नाही. हे बघ या घरात एक तर मटण तरी शिजेल, नाही तर दुधी भोपळ्याची भाजी तरी शिजेल. खायची असेल तर खा, नाहीतर हा? धारवाडला जा. येडचाप. धारवाडला जा काय? अय्यಯ್ಯೋ, हे बघा, या घरात स्वयंपाक फक्त मीच करेन. हे निर्णय ठरला म्हणजे ठरला. हा, सांगून ठेवते. ठीक आहे गंगे भागीरथी यमुने, मी सुद्धा एक निर्णय घेतो. खुशाल घ्या. मी हे घर सोडतो. आपला काय संबंध? हा, ज्याला जे वाटतं ते तो करू शकतो. कल चले हम विदा. अय्यಯ್ಯೋ, भरल्या घरात तिन्ही संचयाला ह्या सगळं काढायचं नसतं बघा. सांगून ठेवते. चल. बापूराव अखेर ती वेळ आलीच. किती काळ सहन करणार? तुम्ही हे जे काय आणलंय जाऊ दे. सगळ्याच भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत. पण मी निघालोय आणि हा माझा निर्णय अखेरचा आहे. बापू साहेबा, ही मार जादरी असं करू नका. मी यमुनेची समजूत काढताय. ती तुमच्यापेक्षा लहान असते. तिला वडीलकीच्या नात्यानं माफ करा प्लीज. जाऊ दे प्रिया, मला वाटलंच होतं कधी ना कधी तरी ही वेळ येणारच. त्यांच्या डोळ्यातली महासर्पोद्दारी कठोरताच सांगते. मागच्या वेळेला त्यांची समजूत काढता काढता माझ्या तोंडाला फेस आला होता. त्या स्वयंपाकघराबद्दल त्यांच्या फार नाजूक भावना आहेत. अलविदा. कर चले हम विदा. जाऊ दे बापूराव, गाण्याचं एवढं मनावर नका घेऊ. अनिल, अडवा घेऊ त्याला. उठा की प्लीज. निवा हो गादरी. अनिल प्लीज प्लीज. जाऊ दे प्रिया, त्याचा काय उपयोग होणार नाही. त्यांना सुखानं जाऊ दे.